की संतोष देशमुख असो की सोमनाथ सूर्यवंशी असो, दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळत नाही. आरोपी अटक होत नाहीत. कोणत्याच यंत्रणेला काम करू दिलं जात नाही. फक्त हा 2 तासाचा खेळ आहे, पण याला विलंब का लावला जातोय? हा संदेश द्यायचा आहे का की आम्ही बहुजनांना या देशात न्यायच देणार नाहीत? आम्हाला न्याय देण्यासाठी अभिनेता लागतो. म्हणजे सैफ अली खानला झालेली घटना दुर्दैवी आहे, पण 2 दिवसात आरोपी सापडला ना. सगळ्या यंत्रणा गेल्या पळत, मीडिया गेली, सगळं गेलं, सरकार खडबडून जाबं झालं, सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे न्याय मिळण्यासाठी अभिनेता व्हावा लागेल का? जनाक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ आहोत. गेली 1-1.5 महिन्यापासून जे काही मोर्चे झालेत, पैठण, बीड, परभणी, पुणे, जालना आणि आज छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये जनाक्रोश जो मोर्चा आहे, त्या जनाक्रोश मोर्चामध्ये आवाज भरण्याचं काम आणि त्याच्यामध्ये जनाक्रोश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांची महत्वाची भूमिका आहे, ते पॅन्थरचे दीपक केदार आपल्या सोबत आहेत. साहेब, आता 1.5 महिना झाला जवळपास, त्याच्यापेक्षा जास्त झालंय. एक आरोपी आणखी फरार आहे. नाही, न्यायच मिळत नाही. न्याय देण्याची भूमिका नाही. संतोष देशमुख असो की सोमनाथ सूर्यवंशी असो, दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळत नाही. आरोपी अटक होत नाहीत. कोणत्याच यंत्रणेला काम करू दिलं जात नाही. SP बदलला, काही झालं नाही. CID लावली, काहीच झालं नाही. SIT लावली, काहीच झालं नाही. आता न्यायालयीन चौकशी लावली, त्यातही काय होतंय की नाही? म्हणजे फक्त हा 2 तासाचा खेळ आहे, पण याला विलंब का लावला जातोय? हा संदेश द्यायचा आहे का की आम्ही बहुजनांना या देशात न्यायच देणार नाहीत? आम्हाला न्याय देण्यासाठी अभिनेता लागतो. म्हणजे सैफ अली खानला झालेली घटना दुर्दैवी आहे, पण 2 दिवसात आरोपी सापडला ना. सगळ्या यंत्रणा गेल्या पळत, मीडिया गेली, सगळं गेलं, सरकार खडबडून जाबं झालं, सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे न्याय मिळण्यासाठी अभिनेता व्हावा लागेल का? जो संविधानाचं रक्षण करतोय त्या लेकरांना जर लॉंग मार्च काढावं लागत असेल, ज्यांचा बाप मारलाय त्याच्या अंगावरचे वळ मोजू शकत नाही कुणीच, त्या लेकरांचा रोज रडणं आम्ही बघतोय. त्यांचे सगळे आरोपी सुद्धा अटक होत नाहीत, मास्टर माइंड सुद्धा अटक होत नाही. आणि मास्टर माइंडला वाचवण्यासाठी लोक मोर्चे काढतात, येऊन बसतात, दबाव आणतात, सरकारमध्ये बसतात. लाज वाटली पाहिजे. हे योग्य नाहीये. हा कायदा व सुव्यवस्था नाहीये. आता सोमनाथचा भाऊ आमच्याशी बोलला. त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या भावाची यांनी हत्या केली. हो, हत्या आहे. जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की मारहाणीमुळे मृत्यू झालाय, मग हत्या नाही तर काय? आणि त्याची CCTV ते तुम्हाला दाखवत नाही असले नाही दाखवणार, सगळं नष्ट करणार आहेत, काही दाखवणार नाहीत. हे कुणाचा तरी वरद हस्त असल्याशिवाय होतंय का? आणि आम्ही काही करू, तुम्ही मात्र आवाज करायचा नाही. आज बहुजनांना रस्त्यावर उतरून आक्रोश करावा लागतो, लॉंग मार्च काढावा लागतोय. हत्या झाली ना त्याची, ज्याची हत्या झाली ती गँग फिरते तिथं कॉलर टाईट करून. काय वाटत असेल त्या आईला? म्हणजे संतोष देशमुखची हत्या झाली, त्याच्यानंतर ते जातीय स्वरूप आलं, राजकीय स्वरूप आलं. तीच परिस्थिती मग सोमनाथ बाबतीत होती का? हो, तीच परिस्थिती सोमनाथ बद्दल आहे आणि संतोष देशमुख बद्दल पण तीच आहे. दोघांमध्ये न्यायाची पार्शलिटी नाही, दोघांनाही न्याय मिळालेला नाही. हे त्याच्यामध्ये एक वास्तव आहे. आणि आता जातीचा रंग देणे, काही पेड सुपारीबाज त्यात सोडणे, कोपर्डी 2 करणार आहेत. अरे तुझ्या पोटात दुखा लागलं ना. आज बौद्ध, मराठा, बहुजन एकत्र निळे, भगवे, पिवळे झेंडे घेऊन फिरायला लागलाय. हे असणाऱ्या यांच्या पोटात पोटसूळ उठलाय. यांचे भांडणं लावून आजपर्यंत राजकीय सत्ता लाटून राजकीय मलिदा खाल्ला. आता आम्ही भांडणार नाहीत, एकत्र येऊन न्याय मागणार. हे ज्यावेळेस चित्र दिसतंय, हे फक्त हत्या नाही तर या न्यायाच्या मोर्चामध्ये महाराष्ट्राचा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रगल्भपणे रस्त्यावर दिसतोय. हे यांच्या पोटात दुखतंय. त्याच्यामुळे आज सुपारी घेऊन यांना मोर्चाला बदनाम करायचं, राजकारणाचं नाव द्यायचं, एखाद्या लेकीचे डोळे पुसणं, हे राजकारण कसं काय असू शकतं? हे राजकारण असू शकत नाही. काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. कशाचं काय? फक्त तुमची मंत्रिपदावर हकलपट्टी करा अशी मागणी आहे का तुमची आणखी काय मागणी? अहो, यांचं मंत्रिपद नाही, यांच्यावर आजीवन, मी तर म्हणतो निवडणुकीवरतीच हे टाका, बंदी घाला. का निवडणूक आयोग इंटरफेअर करत नाही? अरे माणसं मारायला लागले ना, काय करताय काय? पालकमंत्री पद हटवलं, कुठं हे झालं ते झालं, चालणार नाही. आणि पुन्हा वर तोंड करून सांगताय तुम्ही की मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही पालकमंत्री पद घ्या. आणि ज्यांनी घेतलंय त्यांनी बारामतीचं पण ठेवलंय आणि बीडचं पण घेतलंय. जर बारामती तुम्ही सोडलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की बीडचा तुम्हाला काही विकास करायचा आहे, गुन्हेगारी संपवायची. तुम्ही फक्त लेबल पुरतं बीड स्वतःकडे ठेवलं.
शॅडो पालकमंत्री तर धनंजय मुंडेच राहणार. शॅडो पालकमंत्री कोण राहणार? म्हणजे हे पालकमंत्री झाल्यानंतर पूर्णपणे त्या गोष्टीपासून यांना दूर नाही करणार. आणि पालकमंत्र्याची सावली, अजित पवारांची जी सावली, ती सावली धनंजय मुंडे असणार आहे. जोपर्यंत मंत्रिमंडळातून हकलपट्टी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. आतापर्यंत धनंजय मुंडे सावली वाल्मिक कराड म्हणायचे, आता अजित पवारांची सावली तुम्ही म्हणताय धनंजय मुंडे. तुम्ही मला सांगा, ज्या पक्षाच्या 150 पदाधिकाऱ्यांची सीआयडीने चौकशी केली, युती प्रदेश अध्यक्ष हिची सीआयडीने चौकशी केली, तो पक्ष कुणाचा होता? अजित पवारांचा होता. आणि काल अजित पवार शिर्डीमध्ये संमेलन घेतात, त्यांच्या पक्षाचं अधिवेशन घेतात, तिथं संतोष देशमुखला श्रद्धांजली वाहत नाहीत, सोमनाथ सूर्यवंशी बद्दल बरं शब्द बोलत नाहीत. आणि तुमच्या पक्षाचे 150 लोकांची इन्क्वायरी झाली, म्हणजे 150 जणांचे कॉल, काही डिटेल त्या असणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे या मास्टर माइंड सोबत जुळले म्हणून चौकशी झाली ना. या पक्षाचा पालकमंत्रीच नसायला पाहिजे होता, दुसरा कुणाचाही द्यायचा असता. ही आमची भूमिका आहे. म्हणजे अजित पवार हे पालकमंत्री बी होणं बी काय त्याच्यावरचं औषध नाही. नाही, उलट याच्यामध्ये सावली म्हणून जे पालकमंत्री राहणार आहेत ते पुरावे नष्ट करतील आणि दबाव यंत्रणेवर आणून या ठिकाणी न्यायाला जी काही आडकाठी ते आणण्याचा प्रयत्न करतील. यांना तिथून मंत्रिमंडळातून हद्दपार करणं हाच याच्यावरचा एकमेव इलाज आहे. अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद सोडलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं बारामती तुम्ही सांभाळा, तिथंही दलितांचे काय हाल आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, तिथल्याही बहुजनांचे काय हाल आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. ज्या पक्षाची सीआयडी कडून इन्क्वायरी झालेली त्या पक्षाचा कोणताही पालकमंत्री तिथं नसावा. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ देशमुख हत्या प्रकरण याच्यामध्ये काही फरक नाहीये. इथेही राजकारण सोमनाथ सूर्यवंशी, इथेही राजकारण तिथे राजकारण, इथं जातीवाद आणि तिथं जातीवाद. दुसरी गोष्ट, आतापर्यंत धनंजय मुंडेची सावली म्हणून वाल्मिक कराड होता, आता अजित पवारांची सावली म्हणून धनंजय मुंडे आहे. याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. बारामतीचं पालकमंत्रीपद सोडून तुम्ही फक्त बीडचं घेतलं असतं मान्य केलं असतं, हे फक्त लेबल म्हणून घेतलंय असा थेट आरोप दीपक केदार यांनी केला. लेट्सअप मराठी, गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर.